आणि दिग्पाल ऐकायला सांगत होता तुझं अभिर झोप अभिर झोप तर म्हटलं ऐकलं नमस्कार, मी मधुरा शिंदे आणि कलाकृती मेळा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय आणि नुकताच असा ट्रेलरही आपल्या भेटीला आलेला आहे आणि त्याच निमित्ताने माझ्याबरोबर आहेत या सिनेमामध्ये छोटे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर आणि सोपानदेव यांची भूमिका साकारणारे बाल कलाकार म्हणजेच मानस अभिराय साहेब. हाय, कसे आहात? एकदम मस्त. खूप खूप स्वागत आहे सगळ्यात आधी तिघांचं कलाकृती मीडियामध्ये. आत्ताच ट्रेलर आपण बघितला, मला सांगा कसा वाटला ट्रेलर? खूप गैर राहिलं. म्हणजे ट्रेलर मध्ये ज्या ज्या गोष्टी दाखवल्या कधी एवढ्या खेळात जाऊन कधी कोणी उघडल्याच नाही, त्या आम्हाला एवढ्या खेळात माहिती नाहीये, त्यामुळे खूप गैरून आलं. आणि ज्या प्रकारे त्याला किती कष्ट करावे लागतं हे दाखवलं ते खूप छान वाटलं. खूप छान होतं आणि आम्ही तेवढ्या चित्रपट बघितला नाहीये त्यामुळे छान बघायला मिळालं आम्हाला. आणि जेवढा पिक्चरमध्ये काम केलं होतं बघितलं होतं ते छान दिसतं. मोठ्या कलाकारांसोबत काम करायचं आम्हाला भाग्य लागलं ते सगळं त्याच्यामध्ये सहज दिसून होतं. ही खूपच मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यातलं म्हणजे पूर्ण आवलींचं आयुष्य छोट्याशा ह्याच्यात दिसलं, इतकं छोटासा असं. त्या पाटील छोट्या मुक्तांची भूमिका साकार इश्मिता पण आहे आपल्याकडे. हाय हाय, कसं वाटलं ग तुला ट्रेलर? चला, खूप छान, खूप समाधान वाटलं ट्रेलर बघून. असं वाटत पण परत बघावं. स्वतःला बघितलं असं भारी वाटलं असेल. खूप खूप छान वाटलं. तुम्ही सगळेजण पुण्याचेच आहात का? नाही, मी डोंबिवलीतलाय. पुणे तर तेव्हा कळलं आहे सगळं. अरे आता आपण ट्रेलर सगळ्यांनी बघितला आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी इतकी कमाल कामं केली, छान छान. मला सांगा तुमचं सिलेक्शन कसं झालं होतं? ऑडिशन झाली होती का डायरेक्ट फोन आलेला? काय कसं होतं? छोटी गोष्ट मलाच ऐकायचं तुमच्या. ऑडिशन झाली होती आणि ऑडिशनला खूप मजा आली होती, कारण ज्ञानेश्वर महाराजांची ऑडिशन आल्यावर खूप बरं वाटलं होतं. तर मी पाच केली, मग ती घेतलं म्हटलं सगळं झालं. काय ऑडिशन मध्ये तुला दिलेलं आठवत आता? हा, ऑडिशन मध्ये निवृत्ती महाराजांबरोबर होता, एक प्रसंग होता. त्यात मी निवृत्ती महाराजांकडनं त्यात मी मित्रांना आज्ञा मागत होतो. तर तो प्रसंग मी पाठ केला आणि आम्ही गेलो ऑडिशनला. पाठ केलं होतं आणि तो म्हणजे कशी दिली होतं ऑडिशन? आवडेल तुला दाखवायला? तुला आठवते ते मला आठवतं की ऑडिशनला दिलं ते मी खूप नर्वस होतो आणि पहिल्यांदा चुका झाल्या होत्या. पण दिग्पाल मला परत बोलवून घेतलं, चुकलं होतं. पण त्याने म्हटलं की तू 5 वेळा परत 5 सोडून परत ये. मग मी परत आलो आणि परत दिल्यावर मग मला वाटलं की सुरू तरी मी चांगलं झालं. मी घरी गेलो आणि थोड्या दिवसात कॉल आला की मी असं असं करतोय ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका. तर तेव्हा मला वाटलं नाही की मी करत असेल, कारण मला असं वाटलं होतं की नव्हतंच आवड झाली माझी ऑडिशन. सुखाचा व्यक्त होता, पण खूप बरं वाटतं की मी जो प्रयत्न केला तो त्याला माझा फोन आहे. मला काहीच माहिती नव्हतं आणि आम्ही गेलो ऑडिशन घ्यायला. तर तिकडे मला एक ज्ञानेश्वरांचा जो डायलॉग होता तो मला म्हणायला सांगितलाच आणि मी खूप होतो, मला काहीच माहिती नव्हतं. आणि काही दिवसांनी नंतर त्याचा फोन आला की नाही तू सिलेक्ट झालास. तेव्हा मला माहितीच नव्हतं की कोणाचा चित्रपट आहे आणि काय आहे. तेव्हा मला कळलं की ज्ञानेश्वरांचा चित्रपट आहे आणि मला खूप खुश झालो आणि मजा आली हे काम करायला. मी अगोदर काम केलं ज्ञानेश्वर माऊली यांची जी सिरियल होती त्याच्यामध्ये, म्हणजे म्हणून त्याच्यामुळे मला स्वतः कश्यप ते मला चांगलं माहिती होतं. पण नाथ महाराज कश्यप ते काही मला ते नीट नव्हतं माहिती. मी माऊलींची ऑडिशन द्यायला गेलं होतं, तर दिग्पालला ते माझा पण मिळाला, म्हणजे दिग्पालला तर अगोदरच म्हटला की तू नाथ महाराजांची ऑडिशन दे. त्याने मला प्रसंग दिला जेव्हा मी हरत होतो, तेव्हाचा तो प्रसंग होता की मला तेजोवाला दिसतं आणि मग मी तिकडे जायला नाही. तेव्हाच्या त्या प्रसंगाबद्दलची ती ऑडिशन होती आणि ती आमच्या अकॅडमी तर्फे झाली होती. तिथेच आम्हाला तिघांना सिलेक्ट केलं.
माझी ऑडिशन आम्ही तिघही ऍक्च्युली एकाच ऍक्टिंग अकॅडमीत होतो, ऍक्टिंग अकॅडमी. सो त्यांच्यातर्फे ती ऑडिशन आली होती. त्या दिवशी मला असं एक प्रसंग होता की मी माझ्या तिन्ही भावांना सांगते की सगळे आळंदी ग्रामाचे जे लोक आहेत ते आपल्याला सांगतात की तुम्ही प्रायश्चित्त घ्या, पण मी त्यांना सांगत असते की आम्ही नुकतंच आहोत, आम्हाला प्रायश्चित्त घ्यायची गरज नाही. तर ते करताना मला खरंच खूप छान वाटत होतं. समोर हसलेलंच मस्त वाटतं. सगळी इतकी छोटी छोटी मुलं आहेत, पण त्यांच्यामध्ये जी समज आहे त्यांच्या भूमिकेला घेऊन तितकी छान आहे. मला वाटतं हे आत्ताच इतकं छान वाटतंय की सिनेमा बघताना आम्हाला अजून खूप मजा येणार आहे. पण मला सांगा, मस्ती खूप आहे ना तुमच्या सगळ्यांमध्ये. जे सरांनी सांगितलं की हा कट्टर पुणेरी असं एकदम वाटतंच. काय म्हणजे तू काय बोलतोस काय किंवा मस्ती करतोस काय असतं? मी मस्ती नाही करत. हा म्हणजे कोणी मला काही असं काही केलं असेल तर मला वाटतं की असं घ्यायला त्यांच्या अगोदर असंच म्हणतात की त्यांनी केलेलं आहे. मला सेंड केला होता फोटो मध्ये, काही त्याचं चालू असतं. फोटो काढायचा होता आमच्या चौघांचा, तर मी मागे अशी सेंडायला होत्या त्यात एवढं काय पण काही सर मगाशी काहीतरी म्हणाले की मला असा एकदम बोलला एकदम कट्टर पुणे, तर काय असं काही किस्से काय ना. हा माझी तुम्ही नवीन काही सर बंधुनी कल्याण ठाणे आणि हा आहे पुण्याचा. त्यांना आमच्या दर दिवशी सेटर आमच्या तिकडे यायचा पुणेरी हा म्हणजे सगळं जे पण मेकअप आर्टिस्ट होतं सगळ्यांचा सर अख्खा सेट होत्या. अख्ख्या सेटला मी पुरून नाही, मी खूप शांत होतो आणि नाही असं नाही करत होत. आणि मला मजा आली खूप. त्याने ना जेव्हा सांगितलं तरी तो नीट वागायचा असं नाही. फोटो मध्ये ऐकल माझ्या हा काही मी द्यायचं त्यांना. पण हा मला सांगा एवढं छान कोणी सगळं एवढी छान मजा केलीत. मला सांगा आता सिनेमा येईल प्रेक्षकांच्या भेटीला, त्यानंतर तुम्हाला अजून वेगवेगळी कामं मिळतील, वेगवेगळे सिनेमे मिळतील. पण संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई घेतल्यावर एक अशी कोणती आठवण आहे खास जी तुम्हाला पटकन आठवेल? एकमेकांबद्दलची असू दे किंवा एखादा किस्सा असू दे, काहीतरी विनोदी गोष्ट असू दे, काय आठवेल तुम्हाला? आम्ही आजचा एक सीन होता तेव्हा आम्ही सगळं झोपलो होतो आणि तेव्हा माझे डोळे पडले पाहिजे होते, पण माझे डोळे असे मिचमिचच घेतात. तर तेव्हा रिक्वाल दादा मला सांगत होता अरे बंद कर. तेव्हा असं एक छान वाटत होतं, मजा येत होती. मजा नाही पण विनोदी एक जण काय करतो ह्याच सीनच्या वेळी असं झालं होतं की हा काहीतरी इथे होता सीनच्या मध्ये आणि दिग्पाल ऐकायला सांगत होता की अभिर झोप म्हटलं ऐकलं स्वतः आणि आम्ही बाहेर बसलो होतो, त्याचा क्लोजअप सुरू होता आणि स्क्रीनवर बघताना मला यांना हसायला आलो. असं जपून नाही होता. मी त्याला सांगायचं काय टीझर मध्ये आणि आता ट्रेलर मध्ये सुद्धा दाखवलंय सीन की मी ती चूल फुंकते आणि त्याच्यावरती एक तवा ठेवते. सो दीपाला सांगलं होता तवा ठेव, मी तो ठेवायचा प्रयत्न करत होता. तो इतका चुलीत हात गेला असता तर मी तो ठेवत नव्हते. मी अशी थांबले होते, मला सगळं नव्हतं काय करू. स्मिता उत्तम चूल फुंकणारी पाहिजे, छान चूल फुंकते. मला आठवणारे 2 सीन, कारण काय एक म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांचे आई वडील जेव्हा देहांत प्रायश्चित्त केलं जात होते तेव्हा त्यांच्यावरनं जो शान गेला होता तो, आणि दुसरं म्हणजे गहिनीनाथ महाराजांनी जेव्हा त्यांना अनुग्रह दिला तो. त्याच्यामध्ये म्हणजे नाथ महाराज काय बोलणार, त्यांच्याकडे शब्दच नाहीत की इकडे मला सगळं जग मिळालं आणि इकडे माझं सगळं जग सोडून गेलं. छान वाटलं मला गप्पा मारून. आणि मला खरंच तुमची जी समज आहे किंवा बोलण्याची जी पद्धत आहे ती मला इतकी आवडली. कारण तुम्ही सगळे इतके लहान आहात. किती ना तुम्ही सगळे जरा? तुम्ही 7वीत तर 5वीत झालीचे. मी 10वीत. मी 5वीत.
किती छोट ते सगळे, पण इतकं छान बोलताय तुम्ही, इतकं सुंदर काम करताय आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप मोठे व्हा आणि खूप खूप छान छान सिनेमांमध्ये काम करा. मस्त वाटलं. ट्रेलरच्या निमित्ताने आपण आज भेटलो, सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भेटू आणि पुन्हा वेगवेगळ्या गप्पा मारू वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मधून या समोर. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रामकृष्ण.